प्रणय निर्बाण आपले प्रतिनिधी यावेळेला अमरावतीहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि अमरावतीला ज्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाले, ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे, ते उमेदवार देखील त्यांच्या सोबत आहेत. प्रणय, नक्की आपल्यासोबत अमरावतीचे लोकसभेचे उमेदवार आमदार बळवंत वानखेडे, आपण त्यांच्याशी बोलूया. महाराष्ट्रातील 7 उमेदवारांची यादी जाहीर झाली, त्यामध्ये आपलं नाव झालेलं आहे. काय पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया ही राहील, मी काँग्रेस कमिटीच्या काँग्रेस पक्षाचा मी आभारी राहील. कारण माझ्यावर विश्वास दाखवून त्यांनी ही उमेदवारी मला जाहीर केली, त्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो. कसं पाहता एकंदरीत अमरावती लोकसभेचं? तुम्ही आमदार आहात, तुम्ही तर नेहमी फिरत राहता. काय चॅलेंज वाटते? काय विकास कामात घेऊन तुम्ही उतरणार? नाही, चॅलेंज काहीच नाही, उमेदवाराच्या बाबतीत चॅलेंज नाही. पण मतदारसंघातले निश्चित अनिर्णित अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारीचा प्रश्न आहे किंवा अन्य अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, काही प्रकल्पाचे प्रश्न आहेत. ते प्रश्न निश्चितच जटिल झालेले आहेत आणि ते संपूर्ण मतदारसंघात आहेत. तुमच्या विरुद्ध नवनीत राणा आहे, विद्यमान खासदार, परंतु अजूनही त्यांची उमेदवारी निश्चित झालेली नाही आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ ते पण इच्छुक आहे शिंदे गटाकडून. काय वाटते तुम्हाला, कोण राहील तुमचे प्रतिस्पर्धी? नाही, प्रतिस्पर्धी म्हटल्यापेक्षा लोकशाहीत ही प्रक्रिया आहे की निवडणूक म्हटलं की 2पेक्षा जास्त उमेदवार असतात आणि 2पेक्षा जास्त उमेदवार असले म्हणजे ती निवडणूक होते. त्यामुळे कोणी येऊ शकते, त्यापेक्षा दुसरी कोणी येऊ शकतात, म्हणून ते काही चॅलेंज नाही. कसं पाहता, नवनीत राणांचं प्रकरण पण न्यायप्रविष्ट आहे, त्यांना मिळेल असं वाटतं तुम्हाला भाजपची उमेदवारी? नाही, आता ते सर्वमान्य झालेलं आहे, ते जात चोर आहेत म्हणून, आणि त्यांचं सर्टिफिकेट खोटं आहे हे सर्व बाजूनी सिद्ध झालेलं आहे. तरी पण जे काही माननीय सर्वोच्च न्यायालयात आहे, प्रलंबित आहे, तर माननीय सर्वोच्च न्यायालय कधी ना कधी याच्यावर निर्णय घेईल. तुम्ही कसं प्लॅन आखला आहे लोकसभेचा? लोकसभेचा प्लॅन म्हणजे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही सतत मतदारसंघात काम करत असतो आणि आज लोकसभेची उमेदवारी जरी मिळाली असेल तरी संपूर्ण जिल्ह्यात आमचं नेटवर्क आहे. काँग्रेस पक्षाचा आहे. मी स्वतःही पूर्ण मतदारसंघात फिरलेलो आहे. मेळघाटमध्ये कसं पाहतं? कारण मेळघाट हा खूप दुर्गम भाग आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात जो आहे ते आदिवासी बांधव राहतात. त्यांच्या काय समस्या आहे, काय घेऊन तुम्ही मेळघाट? हो, निश्चित कसं आहे, मेळघाट अमरावती लोकसभा मतदारसंघात मेळघाटच्या समस्या अतिशय वेगळ्या आहेत. त्यांना 2 हाताला काम नाही, बेरोजगारी खूप आहे, मनरेगावर पूर्ण आज होळी येणार आहे, 2 दिवसावर होळी आहे, अजून त्यांचे मनरेगाचे पगार नाही 4-4 महिन्यापासून. मुळात त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे ते भटकंती करतात. वीज नाही, अजूनही 24 गावात वीज नाही. तिथं पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. म्हणजे एक ना अनेक प्रश्न त्यांचे आहेत. तुम्हाला वाटते खासदारांनी हे प्रश्न सोडवले नाही? प्रश्न सोडवले असते तर हा प्रश्न आला नसताना. जर 24 गावात वीज नाही, आजही वीज नाही, तर मग खासदारांना प्रश्न सोडवले काय? मजुराची मजुरी जर भेटत नसेल तर त्यांच्याकडे लक्ष आहे काय? म्हणजे कुठल्या गोष्टीवरच लक्ष त्यांनी दिलं नाही. काहीतरी विशिष्ट सणांना जाऊन तिथं त्यांच्यात राहणं 2 दिवस आणि परत येणं. तर आताही तुम्हाला नुकतंच माहीत आहे की त्यांनी जे साड्याचं वाटप केलं ते पूर्ण मच्छरदाणीसारखे आहेत. हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं, म्हणून अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे. काय काँग्रेस करून तर तुम्हाला खूप साथ आहे, कारण उमेदवार घोषित झाली. राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांची काही सभा पाहायला मिळेल? हो, निश्चितच सभा गांधी कुटुंबातील कोणाची तरी सभा होईल. बहुतेक प्रियंकाताई असतील किंवा राहुलजी असतील, यांच्यापैकी कोणाची तरी सभा होईलच. तर हे होते ज्यांना लोकसभेची उमेदवारी मिळेल, काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्बाण, ABP माझा, अमरावती. तर नक्कीच आपण पाहिलं की कशा प्रकारे प्रत्येक उमेदवार आणि त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्यानंतर हे सगळेच उमेदवार लवकरात लवकर आपल्या निवडणुकांच्या तयारीला लागताना पाहायला मिळतील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.